नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 23 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात आपण काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने करणार आहोत। काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत, आणि याचं उत्तर हे बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। कारण मित्रांनो, या उत्तर देण्याचा फायदा असा आहे की त्यांना परीक्षेमध्ये जे काही प्रश्नांची भीती असते ते राहणार नाही। त्यामुळे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा, यामुळे तुम्हालाच येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा फायदा दिसून येईल। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आज उत्तर आपण सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सुजाता सौनिक या ज्या काही आहेत त्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। आणि यांच्याविषयी एक विशेष गोष्ट हे लक्षात ठेवायची आहे। या ज्या काही सुजाता सौनिक आहेत त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या आहेत। आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकही महिला महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्त झालेली नाही, म्हणून त्या दृष्टीनं हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, म्हणून लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी। चला मग सुरुवात करणार आहोत। पहिला चालू घडामोडीचा प्रश्न असेल की कोणते विमानतळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली। या ठिकाणचं हे जे काही विमानतळ आहे मित्रांनो, ते शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारं भारतातलं पहिलं विमानतळ बनलेलं आहे, म्हणून ही घडामोड आपल्यासाठी बघणं गरजेचं आहे। त्याविषयी थोडीशी अधिक माहिती पण आपल्याला बघायची आहे। जसं की 2030पर्यंत हे जे काही लक्ष ठेवण्यात आलं होतं या विमानतळामार्फत की या विमानतळाला शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य गाठायचं होतं, पण त्या अगोदरच 6 वर्ष आधीच म्हणजे 2024लाच त्यांनी हे लक्ष्य साध्य केलेलं आहे। हे एक लक्षात ठेवायचं आहे। तसेच आपल्याला जे काही भारत देश आहे आपला, त्या भारताने सुद्धा आपला संपूर्ण देश हा 2070 या वर्षापर्यंत भारताला संपूर्णपणे शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश आपल्याला बनवायचा आहे। आपल्या या देशाचं हे लक्ष्य आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच बातम्यात असणारी लॅटरल एंट्री या योजना कोणत्या केंद्रीय संस्थेशी संबंधित आहे। आणि हा मुद्दा मित्रांनो, ही बातमी खूप साऱ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे, म्हणून ही आपल्याला घडामोड बघणं गरजेचं आहे। ही काय आहे लॅटरल एंट्री योजना, तर ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, UPSC हे जे काही आपली युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच्याशी संबंधित ही एक केंद्र सरकारनं घोषणा केली होती मित्रांनो। त्याविषयी थोडंसं आपल्याला माहिती बघायची आहे, नेमकं हे काय होतं लॅटरल एंट्री योजना वगैरे। तर हे जे काय आहे लॅटरल एंट्री स्कीम, ते सरकारनं बाहेरील खाजगी व्यक्तींना थेट मध्यस्तरीय आणि वरिष्ठ पदांवर नियुक्ती करण्याचा आदेश काढले होते। पण याच्यावर वाद होण्याचं नेमकं विरोध होण्याचं कारण काय आहे की जे काही हे मोठमोठे वरिष्ठ लोक असतात मित्रांनो, मोठमोठ्या पदांवर सेक्रेटरी वगैरे या लेवलला, सचिव पदांवर किंवा वेगवेगळ्या जे काही आस्थापना असतात त्या पदांवर आत्तापर्यंत UPSCद्वारे निवड होणाऱ्या IAS IPS दर्जाचे जे अधिकारी होते त्यांच्याच नियुक्त्या केल्या जायच्या, त्यांना त्या ठिकाणी जागा मिळायची। पण सरकारनं निर्णय असा घेतला होता की जे काही कॉर्पोरेट क्षेत्रातले व्यक्ती आहेत म्हणजेच खाजगी कंपन्यांमधले जे काही ज्यांना खूप सारा अनुभव आहे त्यांचा अनुभव कुठंतरी आपल्याला कामी घेता यावा, उपयोग करून घेता यावा, म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर 1-2 ते 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर त्या लोकांना घेण्याचा निर्णय घेतला होता। पण याचा देशभरातून विरोध झाल्यामुळे ते सरकारनं आता कुठंतरी नरम भूमिका घेतलेली आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। त्यासोबतच हे जे काही UPSC आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। याचं लॉंग फॉर्म काय आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। त्याचं कलम काय आहे मित्रांनो, तो 315 ते 323 या कलमांतर्गत आपल्या संविधानामध्ये या आयोगाची रचना दिलेली आहे। याचे अध्यक्ष कोण आहेत सध्या, तर प्रीती सुदान हे जे काय आहेत त्या सध्या या UPSCच्या अध्यक्ष आहेत। आणि ही एक संविधानिक आयोग आहे मित्रांनो। संविधानिक आयोग म्हणजे काय की असा आयोग की ज्याची कलमांसहित रचना वगैरे कार्य संपूर्णतः माहिती ही संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये दिलेली असते, त्याला संविधानिक आयोग म्हटलं जातं। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 या स्पर्धेसाठी
शेफ डी मिशन म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, सत्यप्रकाश सांगवान. हे जे काय आहेत ते आता जे काही पॅरिसमध्ये पॅराऑलिम्पिक जे की दिव्यांग जे खेळाडू असतात त्यांच्यासाठी हे पॅराऑलिम्पिक असतं मित्रांनो. तर त्यांच्यासाठीचे जे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा निवड करण्यात आलेली आहे? सत्यप्रकाश सांगवान. आता त्यांच्याविषयी थोडंसं माहिती घ्यायची आहे आपल्याला. जसं की हे जे काही शेफ डी मिशन काय असतं, तर एक प्रकारचं हे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण असं प्रशासनिक पद असतं. आणि कशासाठी असतं हे? तर ज्या काही खेळाडू आपले त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेलेले आहेत दिव्यांग खेळाडू, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या वगैरे जे काही त्यांच्या हे आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं, त्यांच्या गरजा पूर्तता करणं. तसेच मित्रांनो जे काही आयोजन समिती असतं त्यांच्यासोबत या खेळाडूंचा संपर्क ठेवण्याचं कार्य एक प्रकारे म्हणू शकतो की एक जोडण्याचं ब्रिज खेळाडूंना आणि या समितीला हे शेफ डी मिशन हे करत असतात. एकंदरीत हे आपल्या जे काही खेळाडू वगैरे असतात त्यांना घेऊन चालण्याचं काम हे त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये करत असतात. तसंच आपल्याला हे पण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक या संबंधित याचं आयोजन कुठं होत आहे? त्याच ठिकाणी मित्रांनो ज्या ठिकाणी नुकतंच ऑलिम्पिक संपलेलं आहे त्या ठिकाणी आता दिव्यांग खेळाडूंसाठी पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहे. तर ते पॅरिस या ठिकाणी होणार आहे. फ्रान्स या देशाची जी काही राजधानी आहे पॅरिस या ठिकाणी. त्याचं कालावधी काय असणार आहे? 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर असा कालावधी असणार आहे. आणि यामध्ये भारताचे एकूण 84 खेळाडू हे सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये ध्वजवाहक कोण असणार आहे उद्घाटन समारंभामध्ये? तर सुमित अंतिल आणि महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधव हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या स्पर्धेविषयी. पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो की नुकतेच ग्लोबल फायनान्स मॅगझिनद्वारा RBI गव्हर्नरला कोणती रेटिंग देण्यात आली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर A+ रेटिंग ही RBI जे काही भारताचे RBI गव्हर्नर आहेत त्यांना देण्यात आलेली आहे. आता त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. हे नेमकी रेटिंग काय आहे, कशाविषयी देण्यात आलेली आहे? तर ही जी काही मॅगझिन आहे मित्रांनो ही अमेरिकेमधली एक फायनान्स मॅगझिन आहे. हे काय करते? तर महागाई नियंत्रण, आर्थिक विकास लक्ष्य आणि व्याजदराचे व्यवस्थापन कशा रीतीने एखाद्या देशामध्ये केलं गेलेलं आहे RBI थ्रू. जसं की आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसं प्रत्येक देशांमध्ये आपापली RBI सारखीच व्यवस्था असते. मग त्या RBIद्वारे किंवा त्या सेंट्रल बँकद्वारे कशा प्रकारचे हे सर्व गोष्टी हँडल केले जातात, मॅनेज केले जातात. आणि ज्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे त्यांना A+ रेटिंग ही त्या मॅगझिनद्वारे देण्यात येते मित्रांनो. तर त्यामध्ये जगातले फक्त 3च असे गव्हर्नर आहेत की त्यांना A+ रेटिंग देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये भारतातले शक्तिकांत दास हे पण आहेत. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांच्या व्यतिरिक्त 2 जण कोण आहेत? एक डेन्मार्कचे गव्हर्नर आहेत आणि दुसरे स्वित्झर्लंडचे. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला RBI जी काय आहे त्या RBIविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्याची स्थापना 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. आणि या RBIचे पहिले गव्हर्नर हे C.D. देशमुख होते मित्रांनो. आणि हे C.D. देशमुख महाराष्ट्रीयन आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण RBIच्या स्थापनेवर असतील किंवा गव्हर्नर वगैरे यावर प्रश्न परीक्षांमध्ये भरपूर वेळेस विचारण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीनं ही इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की ICC T20 महिला विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C, UAE या देशामध्ये हे जे काही महिलांचं T20 वर्ल्ड कप हे होणार आहे. त्याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे आपल्याला. या अगोदर जर आपण बघितलं हे जे काही महिलांचं T20 वर्ल्ड कप होतं मित्रांनो, त्या अगोदर बांगलादेश या ठिकाणी ही स्पर्धा होणार होती. पण सध्या बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे काही हिंसाचार सुरू आहे म्हणून त्या ठिकाणी ही स्पर्धा भरवणं शक्य नाही. म्हणून त्याचं नवीन आयोजन हे आता UAE या देशामध्ये जो की शारजा शहर आहे त्या ठिकाणी होणार आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ही घडामोड. त्यानंतर जे काही T20 वर्ल्ड कप झालेला आहे महिलांचे त्याच्यामध्ये विजेते आत्तापर्यंत कोण ठरलेले आहेत, कोणते विजेते संघ ठरलेले आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की ऑस्ट्रेलिया या देशाने 6 वेळेस हे विश्वचषक जिंकलेलं आहे. इंग्लंड या देशाने 1 वेळेस, वेस्ट इंडिजने 1 वेळेस आणि भारतीय महिला संघाला मित्रांनो एकदाही विश्वचषक जिंकता आलेलं नाही. तर त्या दृष्टीनं हे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवायची आहे. तसंच
जे काही महिला आशिया कप झालेला आहे 2024 ते पण आपल्याला माहीत पाहिजे की जसं नुकतंच त्याचं विजेता कोण ठरलेला आहे, तर श्रीलंका हा संघ महिला एशिया कप त्यानं जिंकलेला आहे, जो की त्याचा फायनल सामना भारत आणि श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान होता मित्रांनो. तसेच ICC जो काही पुरुष T20 वर्ल्ड कप झालेला आहे त्याचा विजेता कोण ठरला, तर भारत ठरलेला आहे. आणि फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका असा सामना रंगला होता आणि त्याच्यामध्ये भारताने विजय मिळवला मित्रांनो आणि T20 वर्ल्ड कप जिंकला. हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्याची शक्यता असते, म्हणून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे कंटेंट हे दररोज डेली करंट अफेअर्सच्या माध्यमातून घेत असतो मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला परीक्षांसाठी याचा नक्कीच फायदा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, प्राध्यापक धीरज मोहन बॅनर्जी जे आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. हा जो काही पुरस्कार असतो कोणाला देण्यात येत असतो मित्रांनो, जे काही जिओलॉजिस्ट असतात, भूगर्भशास्त्रज्ञ, त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. तर का देण्यात येत असतो, तर जे काही लोक असतात भूगर्भशास्त्रामध्ये काम करणारे, भूविज्ञान ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जमीन जे काही आपल्या पृथ्वी तलावर किंवा त्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गोष्टी असतात त्याच्यामध्ये हे लोक संशोधन करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी या समोर लोकांच्या आणत असतात. आणि त्यामध्ये ज्यांनी कोणी विशेष कामगिरी बजावलेली असते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतं. तर त्या दृष्टीनं हा पुरस्कार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नाव, धीरज मोहन बॅनर्जी. त्यानंतर जसं शेवटी मित्रांनो आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो, तसं आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत. आणि याचं उत्तर आपल्या सर्वांना यायलाच पाहिजे मित्रांनो, कारण भरपूर वेळेस या प्रश्नाची चर्चा केलेलीच आहे. आपल्याला विश्वास आहे की आपले जे काही विद्यार्थी आपल्या चॅनलशी जोडलेले आहेत त्या सर्वांना याचं उत्तर येणारच आहे, म्हणून सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. असं कोणीही फक्त प्रश्न बघून जायचं नाही, प्रत्येकाने उत्तर द्यायचंच आहे मित्रांनो. चला मग पुन्हा भेटूया. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जर आपण जॉईन केलं नसेल तर नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामची ID आपल्यासमोर आहे, स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी आपण मोफत लेक्चरच्या नोट्स या टाकत असतो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या रिव्हिजनसाठी. म्हणून थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.